शोध घेऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भावांवर कारवाई करून रक्कम वसूल केली जाईल असा इशारा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिला आहे। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोंडी यांनी आरोपी अविनाश धोडी याच्या विरोधात गेल्या वर्षी तक्रार दिली होती। अविनाश धोडी अवैधरित्या दादरा नगर हवेली आणि दमणमधील दारू महाराष्ट्रात आणून विकत होता अशी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली गेली होती। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी एकूण 4 जणांना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यात मदत केल्याचा खुलासा पोलीस अधीक्षकांनी केला आहे। अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरणी सिल्लोड भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया आणि त्यांच्या सहकार्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। कटारिया यांच्यावरती दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या वतीनं देण्यात आले। महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ लवकरच याबद्दल सुनावणी करेल। मनोज जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीमधलं उपोषण आता स्थगित केलंय। आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या 2 रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली आहे। या कक्षात संशयितांवरती उपचार केले जातील। खासगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवावं असं आवाहन केलं जात आहे। अकोल्यातही जीबीएसचे 5 रुग्ण आढळून आलेत। एकाची प्रकृती सुधारल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। सध्या 4 जण रुग्णालयात दाखल असून एकावर आयसीयू मध्ये उपचार केले जात आहेत। पाण्याच्या प्रश्नावरनं पुण्यामध्ये शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक झाला। डोक्यावरती हंडे घेत पुण्यातल्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं। भवानी पेठेतील क्षेत्रीय कार्यालयावरती महिलांकडून हा मोर्चा निघाला। यावेळी हंडे भिरकावत जोरदार घोषणाबाजी केली गेली। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत। पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे एकलव्य संघटना आक्रमक झाली। संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देत घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करण्यात आली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीनं मूक मोर्चा काढला गेला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले। यशस्वीरित्या प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी त्याच आस्थापनेत रोजगार दिला जावा अशी मागणी केली गेली। चंद्रपूर शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या विकास कामांसाठी मुख्य रस्ते खोदण्यात आले। मात्र त्याआधी राबवल्या गेलेल्या योजना पुन्हा राबवलेल्या जात असून यामध्ये भ्रष्टाचार होतोय असा आरोप केला गेला। याविरोधात नगरसेवक पप्पू देशमुख यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यात बसून आंदोलन केलं। एसटीच्या तिकिटात झालेल्या दरवाढी विरोधात संताप व्यक्त करत कणकवली बस स्थानकात उबाठा पक्षाच्या वतीनं बस रोखून धरण्यात आली। तिकीट दरवाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी केली गेली। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी परभणीत नाही। संविधानाचा अपमान झाल्यामुळे परभणीतली घटना घडली। 2 जीव गेले, पण ज्यानं अवमान केला त्याला नीट ठेवलं जात आहे। निरपराध सोमनाथला प्रशासनानं मारलं आणि वाकोडे बाबांचा सुद्धा त्याच्यामुळेच मृत्यू झाला आणि त्यामुळे सोमनाथला न्याय मिळेपर्यंत आपण थांबणार नाही असा थेट इशारा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेला आहे। आज संविधानाचा अपमान केलाय तर त्याला किती तयारीत ठेवल्या, त्याला किती रक्षण करायला आल्यात। निरपराध सोमनाथाला मारले आणि वाकुड्या बाबाला पण ह्यांच्या प्रेशरनं आणि ह्यांच्या त्रासानंच वाकुडे बाबा पण मेल्यात। ह्या दोघांना न्याय भेटलाच पाहिजे आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही, गप्प बसणार नाही। माझं कलेक्टरच्या ऑफिस पुढं माझा जीव जर गेला तर परवा नाही। ते कसं माझ्या सोमनाथाचा जीव घेतला तसं माझा जीव गेला तर परवा नाही। मला न्याय घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि न्याय तर द्यायलाच पाहिजे। त्या सरकारने लय अन्याय केल्यात, लय म्हणजे लय अन्याय केल्यात। मला न्याय पाहिजे। निवेदन दिले, तुम्ही जर न्याय दिला नाही मला मी आत्महत्या करून मरणार आहे तुमच्याकडे। क्लिअर कट। माझा जवान मुलगा गेला, मला राहून काय करायचं? माझा सुख तुम्ही हिसकावून घेतलं सरकारनं। मला दुःखाचे दिवस आणलो, माझ्यावर त्या टोंगार
आणि यानंतर बातमी अंबादास दानवेंच्या एका वक्तव्याची. जुना काळ गेला, जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आणि मतं मिळवायचे ते दिवस गेले, असं अजब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलंय. रायगडमधल्या संवाद मेळाव्यात दानवेंनी शिवसैनिकांसमोर हा अजब दावा केला. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या कुटुंबानं पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवरती गंभीर आरोप केले. अविनाश धोडीला चौकीतनं पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अविनाश पोलिसांना लाखोंचा हप्ता देत असल्याचा आरोपही कुटुंबानं केलाय. निवडणूक निकालानंतर राज्यात पहिल्यांदाच इतकी शांतता पाहिली. निकालानंतर राज्यामध्ये सन्नाटा होता. पहिल्यांदाच असा सन्नाटा पाहिला. संघातले काही लोक आपल्याला भेटले आणि तेही म्हणाले की इतना सन्नाटा क्यों है, असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 4 ते 5 जागा निवडून येतील असं वाटत असतानाही अजित पवारांच्या पक्षाला 42 जागा मिळाल्या कशा? 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे केवळ 15 आमदार निवडून आले. मात्र लोकसभेत एकच खासदार असलेल्या अजित पवारांच्या पक्षाच्या 42 जागा कशा निवडून येतात, असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. शरद पवारांचे 8 खासदार, तरीही त्यांचे केवळ 10 आमदार निवडून आले. शरद पवारांच्या फक्त 10 जागा येणं ही न समजणारी गोष्ट आहे, असंही राज ठाकरे म्हणतात. विधानसभेला राज्यात निवडून आलेल्यांना स्वतःवरती विश्वासच बसत नाहीये. सत्तेत आलेल्यांना शॉक बसलाय. 7 वेळेला आमदार झालेले बाळासाहेब थोरात 10,000 मतांनी पराभूत होतात. हे कसं काय शक्य आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. बीडच्या डीपीडीसी बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलं. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बैठकीत शेजारी बसल्याचं चित्र दिसलं. आपली कामाची पद्धत वेगळी, वेडवाकडं काम सहन करणार नाही. जिल्ह्यात दर्जेदार कामं व्हायलाच हवीत, असा थेट इशारा अजित पवारांनी दिलाय. आणि विकासाची कामं करताना कुणी खंडणी मागता कामा नये, जनतेचा पैसा सत्कारणी लावा, असंही दादा म्हणाले. बीड जिल्हा सध्या सातत्यानं चर्चेत आहे. जिथे तथ्य असेल तिथे संबंधितांवरती कारवाई होणार, तथ्य नसेल तर कारवाई करणार नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, स्वतःची प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा, चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना सोबत ठेवू नका, असं मार्गदर्शन करत अजित पवारांनी एक प्रकारे धनंजय मुंडेंना इशारा दिल्याचं बोललं जात आहे. काम करताना आपण जातपात पाहत नाही. चुकीची कामं झाल्यास मकोका लावायलाही मागे पुढे बघणार नाही. चुकीचं वागल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, कारवाई केली जाईल, असा सज्जड दम अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. ज्यांनी गुन्हा केलाय आधी त्यांच्यावर मकोका लावा. राजीनामे घेऊ असं नुसतं बोलून चालणार नाही. राजीनामे घेण्याची कृती करा आणि बीड जिल्ह्याशी प्रामाणिक राहा, असा टोला त्यांनी लगावला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचीच भूमिका ही अधिकृत असेल, असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय. बीड जिल्ह्याची बदनामी करू नका, असं म्हणत अजित पवारांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनाही चांगलं सुनावलं. या बैठकीत भाजपचे आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनावणे यांची उपस्थिती होती. आज डीपीडीसीची बैठक संपल्यावर अब्दुल सत्तार यांनी मीडियासमोरून काढता पाय घेतला. आजची बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, इतकीच प्रतिक्रिया देत सत्तारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातनं काढता पाय घेतला. अजित पवारांच्या पीएला पुराव्यांचा पेनड्राईव्ह दिलाय. आपण पेनड्राईव्ह दिल्यावरती 500 जण कोमात गेलेत, असा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. डीपीडीसीच्या बैठकीत बीडमधील दहशतीच्या विषयावरनं बाचाबाची झाली. बीडला बदनाम करू नका, असे मुद्दे बैठकीमध्ये आले. मात्र बीड जिल्ह्यात अनेक कामांना चुकीच्या पद्धतीनं मान्यता दिली जाते. आम्ही केवळ जिल्ह्यातील सत्य परिस्थिती मांडतोय, असं खासदार बजरंग सोनावणेंनी म्हटलं. एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गटानं राजगुरुनगरात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनामुळे खोळंबलेल्या प्रवाशांनी आंदोलकांनाच खडेबोल सुनावले. दरम्यान आंदोलनाला विरोध नाही, पण आमची पर्यायी सोय करा, अशी भूमिका या प्रवाशांनी मांडली. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5 या परिसरातील जीन्स पॅकिंगच्या कारखान्याला मोठी आग लागली. यातला मुद्देमाल जळून गेल्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकल्याचा अंदाज आहे. उल्हासनगर जवळच्या शहाड रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्याचं 80 फूट रुंदीकरण करावं, अशी मागणी मनसेची आहे. याशिवाय शहाड रेल्वे स्थानक परिसरातील बाधित घरं आणि दुकानदारांना मोबदला द्यावा, अशी मागणी मनसे करते. वातावरणातल्या सततच्या बदलांचा फटका वांगी उत्पादनावर झालाय.
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये वांग्याची आवक कमी जास्त होते, त्यातही दर बदलल्यात। सध्या वांग 10 ते 12 रुपये प्रति किलोवरती असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गही चिंतेत आहे। नांदेडच्या कंधार तालुक्यातील घोडसमध्ये शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव घातला। दिवसातून तासभर सुद्धा कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरू नसल्यानं शेतकरी संतप्त झाले। हाती आलेलं पीक मरणाच्या दारात जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना घेराव घातला आणि जाब विचारला। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मशानभूमीचं काम अर्धवट सोडून 2 कोटींचा निधी इतर कामांसाठी वळवला गेला। यानंतर नागरिकांनी महापालिकेविरोधात संताप व्यक्त केलाय। दरम्यान बांधकाम खात्यानं निधी वळवल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं दिली गेली। नाशिक महानगरपालिकेचं कर भरणा केंद्र आता सुट्टीच्या दिवशीही सुरू असेल। घरपट्टीची थकबाकी 794 कोटींवर गेल्यानं थकबाकीदारांवरती कारवाई करण्याबरोबरच जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। बहुचर्चित जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। 174 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी 7,000 कोटींचा निधी मंजूर केला गेलाय। धुळे महानगरपालिकेनं मालमत्ता थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली। कर चुकवणाऱ्या जवाहर मेडिकल कॉलेजच्या डीनचे कार्यालय आता सील केलं गेलंय। नोटीस देऊन सुद्धा कर न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, त्यामुळे थकबाकीदारांचं धाबदण आणलंय। मोफत वैद्यकीय उपचार योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असून नागरिकांनी आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आयुष्मान कार्ड नोंदणी करून घ्यावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी केलंय। अकोल्यामधल्या अनेक भागात अतिक्रमण झाल्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांची गैरसोय होत होती, त्यामुळे पालिकेनं हॉकर्ससाठी महापालिकेच्या जागेत लाखो रुपये खर्चून हॉकर झोन उभारले, पण त्यामध्ये हे हॉकर जायला तयार नसल्यानं पुन्हा एकदा रस्त्यावरती अतिक्रमण दिसतंय। मावळमध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेसाठी दारुंब्रे गावाची निवड झाली आहे। पुढच्या 3 वर्षांसाठी ही योजना राबवली जाईल। या मिशन अभियानामध्ये योजनेची माहिती देण्यात आली।